नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र, आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे न्यूज चॅनल ऍक्ट 20। आता पाहूया काही महत्त्वाच्या घडामोडी। भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे आज क्रांती चौक पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच जोपर्यंत या आमदारावर गुन्हा दाखल होत नाही आणि त्याला अटक करण्यात येत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका संघटनेने घेतली होती। यावेळी पोलीस निरीक्षक आणि आंदोलक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होऊन वातावरण तणावपूर्ण बनण्याच्या मार्गावर असताना काही पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केलं व निवेदन देऊन गुन्हा दाखल करू असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। या आंदोलनाचं नेतृत्व ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार, माजी मनपा सभापती मिलिंद दाभाडे आदींनी केलं। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। संजय गायकवाड को काय आली मुर्दाबाद काय, संजय गायकवाड को काय आली मुर्दाबाद काय, संजय गायकवाड को काय आली मुर्दाबाद। संजय गायकवाड गुन्हा दाखल झाला पाहिजे। संजय गायकवाड मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, संजय गायकवाड मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, गृह विभाग मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, गृह विभाग मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, संजय गायकवाड मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाडचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, संजय गायकवाडचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। चंद्रकांत हंडोरे जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, चंद्रकांत हंडोरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, चंद्रकांत हंडोरे आगे बढ़ो। या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्षमतेपेक्षा जास्तीचं दूध बटर काही कुत्र्यांना या ठिकाणी पुरवलं, त्यामुळे कुत्रे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भुकत आहेत। संजय गायकवाड नावाचा हा जो कुत्रा यापूर्वी ॲट्रॉसिटीच्या विरोधातही बोलला होता। तो त्यावेळेस बोलला होता की ज्या गावामध्ये ॲट्रॉसिटी दाखल होते त्या पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याचे गुन्हे दाखल करा फिर्यादीवर, आणि जर ठाणेदार गुन्हा दाखल करत नसेल त्यांच्यावर तर मला फोन करा, मी 10,000ची फौज घेऊन येतो आणि संपूर्ण ॲट्रॉसिटीची फिर्याद देणारा गावचे गाव झोडून काढतो। इतका मस्तावलेला, इतका मस्तीत असलेला हा आमदार फक्त गृहमंत्रालयाच्या आशीर्वादाने तो संपूर्ण महाराष्ट्राला चेतावणी देण्यासारखं त्या बुलढाण्यात बसून तो भुकत असतो। शिंदेंनी महाराष्ट्रभर असे लोक सोडलेले आहेत, आमच्याकडेही काही आहेत शिंदेंनी सोडलेले काही कुत्रे जे मी कायद्याला जुमानणार नाही। पोलीस आयुक्तांसमोर म्हणतात की तुम्ही 12 वाजेनंतरही ढोल वाजवा, भाषणं करा, लाऊडस्पीकर चालू ठेवा। मी पोलीस आयुक्तांना सांगेन, पोलीस आयुक्तांचं पद एवढं संवेदनशील आणि एवढं महत्त्वपूर्ण असल्यानंतर आणि कायदा सुव्यवस्थेची सर्व जबाबदारी पोलीस आयुक्तावर असताना त्यांच्यासमोर एक आमदार असा मस्तावलेलं वक्तव्य करतो, पण त्या आमदारावर कुठलीही कारवाई होत नाही। त्याचप्रमाणे या संजय गायकवाडनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये संताप निर्माण झालेला आहे। त्यामुळे आमचे नेते चंद्रकांत हंडोरे साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्याला अटक करण्याची मागणी करा। जोपर्यंत गुन्हे दाखल होऊन त्याला अटक करत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन चालू राहू द्या। भीमशक्तीच्या वतीनं हंडोरे साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा स्तरावरती, तालुका पातळीवरती आज या तीव्र आंदोलनाचं, निदर्शनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की बुलढाण्याचे शिंदे सेनेचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी राहुलजी गांधी यांच्याबद्दल अतिशय घृणास्पद असं प्रक्षोभक वक्तव्य केलेलं आहे आणि ते वक्तव्य खाजगीत न करता पत्रकार परिषद घेऊन जाहीर निवेदन दिलेलं आहे त्यांनी की जो कोणी राहुलजी गांधी यांची जीप छाटून आणेल त्याला 11 लाख रुपयाचं बक्षीस त्यांनी वैयक्तिक घोषित केलेलं आहे। हा स्वतः लोकप्रतिनिधी असलेला माणूस आहे, सभागृहामध्ये शपथविधी घेताना त्याला काय बंधनं आहेत याची त्याला जाणीव नाही आणि भाजपपाशी फक्त संजय गायकवाडच नाही तर असे अनेक लोक आहेत। भिडे आहे, मिलिंद एकबोटे आहे, गुणरत्न सदावर्ते आहे। योग्य वेळी एक एक माणसाला ते समोर आणून त्याच्यामार्फत अशा पद्धतीचे विधान। आता तुमची तक्रार काय आणि जर तक्रार दाखल केली नाही तर काय करणार, काय भूमिका आहे तेवढं थोडक्यात सांगा।
तर अशा प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधामध्ये आज भीमशक्तीच्या वतीनं आंदोलन करत असताना आमची तक्रार आम्ही लेखी स्वरूपातच दिलेली आहे आणि निवेदन दिलेलं आहे। वैयक्तिक तक्रार देखील शहराध्यक्षाच्या नावाने दिली। ती तक्रार अशी की अशा पद्धतीचं प्रक्षोभक वक्तव्य करून आमच्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत। राजीव गांधी यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला राहुलजी गांधींचा, त्याच्यामुळं या आमदाराला त्वरित अटक करावी, त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा। तसं बुलढाण्यात त्यांच्यावरती झालेलं आहे परंतु त्याला अटक झाली नाही। आमचं मागणी अशी की त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी। जर अन्यथा या पद्धतीनं सरकारनं, शासनानं, प्रशासनानं, पोलीस यंत्रणेनं जर त्याचा विचार केला नाही तर भीमशक्ती संघटनेच्या वतीनं येत्या नजीकच्या काळामध्ये एक 8 दिवसाच्या नंतर भव्य असं राज्यव्यापी आंदोलन आम्ही करू आणि त्या आंदोलनाच्या नंतर जी काही मग उपद्रव मूल्य निर्माण होतील त्याला शासन जबाबदार राहील, हे भीमशक्तीच्या वतीनं आम्ही सांगतो। ओके। मुस्लिम नुमाइंदा काउन्सिलच्या वतीनं आजपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या आमदार नितेश राणे यांनी चिथावणीखोर भाषा वापरली। मात्र शासनाने या दोन समाजामध्ये असंतता पसरवणाऱ्या लोकांवर काहीच कारवाई केली नसल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे। रामगिरी व आमदार राणे यांना विनाविलंब अटक करून विटंबनाबाबत कायदा करण्यात यावा, त्याचबरोबर वक्फ बोर्ड बिल 2024 परत घ्या या मागण्याबरोबरच शहराच्या नवीन वस्तीला छत्रपती संभाजी राजांचं नाव द्या आणि जुन्या शहराचं नाव औरंगाबाद हेच ठेवण्यात यावं, ही मागणी प्रामुख्याने मांडण्यात आली। या मागण्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांनी व मुस्लिम समाज बांधवांनी आपला सहभाग नोंदवला आहे। नामों से रिसालत है और नामों से रिसालत के सिलसिले में हमारी तारीख उठाकर देख ली जाए, न हमने कभी समझौता किया है, न हम कभी समझौता करेंगे, न हम कभी किसी समझौता करने वाले को एक्सेप्ट करेंगे। नामों से रिसालत का मसला मुसलमानों के जज्बात से जुड़ा हुआ है। नामों से रिसालत का मसला मुसलमानों के खान पान से नहीं जुड़ा। का फैसला करते हैं तो हमें कहीं ना कहीं चाहिए तो तकदीर का फैसला करने वालों की सफों में हमारे अपने लोग हो, हमारे अपने नुमाइंदगान हो। मैं चाहता हूं नुमाइंदा काउंसिल की जानिब से ये कोशिशें की जाए कि पूरे महाराष्ट्र में अलग अलग सियासी पार्टियों की जानिब से इन मुद्दों के तहत जो लोग आगे आना चाहते हैं मुसलमान उन लोगों के साथ खड़े रहे, उन लोगों को सत्ता में भेजे ताकि मुसलमानों के मसाइल हल हो सके, ना कि हम सिर्फ सड़कों पर चिल्लाने वाले और सड़कों पर उतरकर इन्होंने आवाज उठाई और ये कहा कि हम चाहते हैं कि कानून बने। मैं जिस सियासी जमात से आता हूँ उस सियासी जमात ने गुज़िश्ता सालों में विधान परिषद के अंदर कपिल पाटिल के जानिब से एक जो है तो प्राइवेट बिल पेश किया था पैगंबर मोहम्मद के नाम से, और उसमें ये लिखा गया था कि आकाए नामदार हो या गौतम बुद्ध हो या खुदा मानते हो वो हो, अगर उनकी कोई इहानत करेगा तो कम से कम 10 साल जेल में जाएगा। ये जुर्रत हमने की है और मैं आप तमाम के होशो गुजार कर दूं, इस मर्तबा में हमने इस बात को अपने मैनिफेस्टो में रखा है। मैं दिगर सियासी जमातों से ये कहना चाहता हूं, चाहे वो शिवसेना से हो, चाहे वो एनसीपी से हो, चाहे वो कांग्रेस से हो, चाहे वो एमआईएम से हो, आने वाले विधानसभा में आप अपने मैनिफेस्टो में इन मुद्दों को रखें ताकि सरकार किसी की भी आए मसाइल हमारे हल होने चाहिए। हमारे साथ दिक्कत ये हुई कि हम राजनीतिक दलों को देखने लगे, जबकि हमारे को ये चाहिए था हम हमारे मसाइल को देखें। इस महाराष्ट्र में मुसलमानों को ये बात ठान लेनी चाहिए कि जो हमारे हालात नहीं बदल सकता हम उन सरकारों को बदल देंगे। यही जुर्रत और यही हिम्मत अभी करने की जरूरत है। हम यकीनन सड़कों पर उतरकर धरने आंदोलन कर रहे हैं, लेकिन ताकत में विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र सुरू करण्यात आलं आहे। संपूर्ण राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या असल्याने ईव्हीएम मशीनवर कशा प्रकारे मतदान करावे तसेच काही शंका असल्यास त्याचे निरसन करण्यात येत आहे। आता भारतात सर्व निवडणुका या ईव्हीएम मशीनद्वारे पार पडत आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका ही या ईव्हीएम मशीनवरच झाल्या, पण विरोधी पक्षाकडून व विविध संघटनांकडून या ईव्हीएम वेळोवेळी वेगवेगळे आरोप करण्यात आले। मात्र सरकारने सगळे दावे फेटाळून लावले
यामध्ये निवडणूक आयोगाने सर्व विरोधी पक्षांचे दावे फेटाळले आहेत. शहागंजमधील चंद्रसागर धर्मशाळेत आज एक धार्मिक कार्यक्रम होता. मात्र हा कार्यक्रम चालू असताना समोर रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. इथं पार्किंग सुविधा नसल्यानं व वाहतूक नदारद असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागला. महानगरपालिका किंवा शहर वाहतूक पोलीस कोणीच याकडे लक्ष देत नसल्याने सर्वसामान्य जनतेला नेहमीच मोठा त्रास सहन करावा लागतो. येथे बाजूलाच बँक आहे. 5 दिवसानंतर आज बँक उघडली होती. बँकेतही मोठी गर्दी होती, तर दुसऱ्या बाजूने फळांच्या गाड्या लावल्या असल्याने त्या गाड्यांना मनपा हात लावत नाही. सर्वसामान्यांना ट्रॅफिकचे नियम सांगणारे वाहतूक पोलीस इथे कारवाई करतात का, असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. कारण इथे सर्व 4 चाकी वाहने नेहमी उभी करण्यात येतात. सर्वजण धनदांडगे असल्याने पोलीस त्यांच्यावर क्वचितच कारवाई करते. सुशिला या वेब सिरीजच्या मुहूर्ताचं नारळ आज माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते फोडण्यात आलं. सुशिला ही महिलांच्या संघर्षाची कहाणी असून ही वेब सिरीज म्हणजे महिलांचा संघर्ष व त्यांच्यावर होणारे अत्याचार यांचं ज्वलंत उदाहरण असून सत्य घटनेवर आधारित ही वेब सिरीज असल्याचं दिग्दर्शक बाबू भट्ट यांनी सांगितलं. या वेब सिरीजचे सर्व शूटिंग छत्रपती संभाजीनगर येथे झाले असून सध्या या सिरीजच्या 10 भाग शूट करण्यात येत आहेत. यामध्ये स्थानिक कलावंतासह जुने जाणते दिग्गज कलाकार सुद्धा आपल्या प्रमुख भूमिका निभावत आहेत. माझ्या पिक्चरसाठी तुम्ही शुभेच्छा दिल्या आणि 200 थिएटरमध्ये ये तीसरे पिक्चर का कर सकते हैं. साहेबांसोबत जेव्हा टीव्हीत बघतो मी तो मला एवढा अभिमान वाटतं आणि गर्व महसूस होता है मेरे को कि आज हमारे मराठवाड़े के इतने बड़े मंत्री दिल्ली में बैठे. ये अभिमान आज आम्ही मुलत करतो कारण की पितृपक्ष उद्यापासून चालू होत आहे. त्या मुकेश भट माझ्या पिक्चरसाठी तुम्ही शुभेच्छा दिल्या आणि 200 थिएटरमध्ये ये तीसरे पिक्चर का कर सकते हैं. आपण नवस केला होता एक नारळ फोडण्याचा, मुली महिलावर जे अत्याचार दूर करण्याचा. अशा नारळावर टाकलं आणि हे जे आहे मग आपण पत्राचं मागणी केली, स्पर्धा केली, पोस्ट कार्डवर गणपती काढा. थोडं 4,000 पत्र आले. 4,000 याची गरज भेट दिली. काय सांगा. आमचे कौटुंबिक मित्र विलासजी कोरडे, त्यांचा परिवार मागच्या जवळजवळ 11 वर्षापासून कुलस्वामिनी प्रतिष्ठान चालवतात. प्रत्येक गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक वर्षी वेगवेगळा उपक्रम ते राबवतात आणि यावर्षी त्यांनी 2 नवीन उपक्रम राबवले. एक तर पोस्टल कार्डच्या माध्यमातून गणपती बाप्पाचा चित्र आणि त्याचबरोबर सामाजिक काम काय असावं, सामाजिक कार्य काय असावं याबद्दल त्यांनी प्रत्येकाच्या ओपिनियन मागवल्यात. जवळजवळ 5,000च्या आसपास त्यांच्याकडं कार्ड प्राप्त झालेत आणि त्यांचं एक्झिबिशन लावलं आहे. त्याचबरोबर महिलावरील होणारे अत्याचार थांबावेत म्हणून त्यांनी 1001 नारळ फोडायचा संकल्प घेतला आणि त्या माध्यमातून गणपती बाप्पा आम्हाला पावतील, आम्हाला आशीर्वाद देतील
अशी त्यांची कल्पना आहे. आज आपण ही पत्र लिहिलं, आज किती वर्षानंतर आज आपण पत्र लिहिताय? गुजरा जमाना याद आहे. मला आठवत आहे, मी MBBSला शिकत असताना साधारण 72 ते 74 या काळात मी माझ्या आई वडील आणि बहीण यांना पत्र लिहित होतो. त्यानंतर मी पत्र लिहिलेलं नाही. म्हणजे साधारण या गोष्टीला जवळजवळ 50 वर्षानंतर मी आज एक पोस्ट कार्ड लिहिलं आहे आणि ते आमचे मित्र विलासजी कोरडे यांच्या माध्यमातून लिहिण्याचा योग मला आला. धन्यवाद. सर्वांच्या लाडक्या गणरायाला ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत निरोप देण्यात आला. काल जल्लोषात मिरवणूक काढणी होती. रात्री उशिरापर्यंत ही चालली. विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षातर्फे गणेश मंडळाचे स्वागत विविध गणेश मंडळांनी केले. त्याबरोबर अनेकांनी आपली कला सादर केली. पोलीस प्रशासनातर्फे सिटी चौक पोलीस स्टेशन समोर, औरंगपुरा माता फुले चौक, जिल्हा परिषद मैदान येथे बंदोबस्त लावण्यात आला होता. रात्री 12च्या ठोक्याला वाद्य बंद करण्यात आले. मिरवणूक शांततेत व जल्लोषात पार पडल्याबद्दल पोलीस उपायुक्त नितीन बगाटे तसेच सिटी चौक पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी शहरवासियांचे आभार मानले.
नहीं है। त्यांचा सत्कार भेटतोय डायरेक्ट मॅडम, गणेश विसर्जन आज शांततेत पार पडलं, काय वाटतं? अतिशय आनंदाच्या आणि शांततेच्या वातावरणामध्ये आजचं गणेश विसर्जन पार पडलेलं आहे। 12 वाजले, वाद्य संपलेलं आहे। जे गणेश भक्त ते त्यांचे वाहन आता विसर्जनासाठी घेऊन चालले आहेत आणि दिवसभर अगदी शांततेच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये ढोल आणि पारंपरिक वाद्याच्या याच्यामध्ये बऱ्याच गणेश भक्तांनी आपली मिरवणूक साजरी केलेली आहे। त्याबद्दल मी पोलीस स्टेशन सिटी चौक आणि पोलीस आयुक्तालयातर्फे त्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि पुढील याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देते। आणि ईद एकामागे एक, एका पाठोपाठ एक आलं होतं, एक अनपेक्षित दडपण बंदोबस्ताचं आलं होतं, काय वाटतं? नाही, त्याच्यामध्ये मुस्लिम बांधवांनी सौजन्याची भूमिका दाखवली। डॉक्टर मुर्तू जे आहेत ते त्यांच्या कमिटीचे अध्यक्ष, त्यांची बैठक घेतली तर त्यांनी मोठेपणा दाखवून त्यांचा जो उत्सव होता तो त्यांनी 19 तारखेला पुढे 2 दिवस पोस्टपोन केला आणि त्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे। आता त्यांची 19 तारखेला जुलूस असणार आहे। आज या गणपती विसर्जन शांततेत झालं, तसंच त्यांचंही आम्ही पूर्ण बंदोबस्ताच्या याच्यामध्ये। मॅडम, उद्या छावणी गणेश महासंघाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे, परवा मुस्लिम बांधवांचा जुलूस आहे, काय आव्हान करणार? काही नाही, हेच की आमची अपेक्षा एकच असते की जोही काही सण असेल, जोही उत्सव असेल तो शांततेच्या मार्गाने आणि कायद्याच्या चाकोरीत राहून करावा। आज जसा झाला तसाच प्रत्येकाने आपले सण उत्सव आपल्या आपल्या मर्यादेत आपल्या कायद्याच्या बांधील आम्ही जे अटी शर्ती घालून देतो त्याच्यामध्ये जर केला तर आमचाही ताण कमी होतो आणि आनंदाचंही वातावरण असतं। आमची एवढीच अपेक्षा असते की समाजात कुठली अनुचित घटना न घडता एकोप्याने राहून, म्हणजे कुठलाही धर्म हे न करता आपल्या आपल्या धर्माच्या याच्याप्रमाणे जर आपले सण उत्सव केले तर हा वातावरण कायम छावणी अजून 2 दिवस सर, आज गणेश चतुर्थी होती, आज आपण गणपती बाप्पाला आनंदाने निरोप दिलेला आहे, सर्व शांततेत पार पडलंय, काय वाटतं? खरोखरच पोलीस प्रशासनासाठी गणेश उत्सव हा सगळ्यात मोठा बंदोबस्त मानला जातो आणि आज छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातील सर्व आमचे अंमलदार, आमचे अधिकारी यांनी फील्डवर राहून चोखपणे हा बंदोबस्त पार पाडलेला आहे। निर्विघ्नपणे अतिशय आनंदात आणि उत्साहाच्या भरात पूर्ण जी मुख्य मिरवणूक होती आपली या शहरातली ती अतिशय चांगल्या प्रकारे उत्तमरित्या पार पाडलेली आहे आणि ठीक सर्व गणेश मंडळांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचे खूप चांगले सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। इथे सर्व गणेश मंडळांनी ठीक रात्री 12 वाजता प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार त्यांनी सगळे आपले वाद्य, ढोल, ताशे वगैरे आणि इतर स्पीकर बंद केलेले आहेत आणि हळूहळू जे उरलेले गणेश आहेत ते विसर्जनासाठी जात आहेत। मुस्लिम बांधवांनी ईदची जी त्यांची मिरवणूक होती ती 2 दिवस पुढे ढकलली आहे, या घटनेकडे आपण कसं बघताय? खरोखरच छत्रपती संभाजीनगर शहर हे अत्यंत संवेदनशील शहर असं म्हणून मानलं जातं, पण या शहराची खरी ओळख म्हणजे इथल्या हिंदू मुस्लिम एकोपा जे आहे, एकसंघाची भावना आहे ही खूप तेवढीच बंधुत्वाची भावना खूप तीव्र आहे या शहरामधली। आणि मागच्या वर्षी मी इथे होतो आणि वेळोवेळी हे पाहण्यात आलेलं आहे या शहरात की वेळोवेळी आमचे मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव एकमेकांच्या धर्माचा आदर केला जातो, त्यांच्या भावनांचा आदर केला जातो
आणि यावेळी आमच्या मुस्लिम बांधवांनी जी मिरवणूक आहे ईद ए मिलादची ती पुढे ढकललेली आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि सर्व आमच्या मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या खूप खूप शुभेच्छा. सर, उद्या छावणी गणेश महासंघाचे गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि परवा ईद ए मिलादचं जुलूस आहे. सर्वांना काय शुभेच्छा द्याल आणि काय आव्हान करणार? निश्चितपणे छावणीची मिरवणूक ही पण प्रेक्षणीय असते, पाहण्यासारखी असते आणि जे छावणीचे लोक आहेत ते आज मुख्य मिरवणुकीत सहभागी होतात आणि उद्या शहरातील लोक छावणीतील मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. तर निश्चितपणे दोघांनाही या आनंद उत्सव हा सोहळा त्यांना अनुभवायला मिळेल. छावणीमध्ये उद्याच्या छावणीच्या बंदोबस्तासाठी आम्ही सज्ज आहोत आणि तयार आहोत आणि ईद ए मिलादचा जो जुलूस आहे त्यासाठी आम्ही तयार आहोत. धन्यवाद सर. त्याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत पाहत राहा आमचं ॲक्ट 20 न्यूज चॅनल. नमस्कार.